इकडे मुंबईकर कसा साजरा करतात हा आनंद आपण आपले प्रतिनिधी आहेत त्यांना विचारूया। हितेश पांचाळ आपल्यासोबत आहेत। हितेश, मुंबईमध्ये देखील एक शानदार विजय। नक्कीच आपण जर मुंबईत लोअर परेल साईडला परिसरात मोठ्या प्रमाणात क्रिकेट जे प्रेमी आहेत ते देखील भारताचा विजय झाल्यानंतर आनंद साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतं। हातात तिरंगा घेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे क्रिकेट प्रेमी आहे या ठिकाणी आनंद साजरा करतात। मित्र, काय सांगशील, भारताचा विजय झालेला आहे मोठ्या प्रमाणात? विजय झालेला आहे आणि विजय व्हायलाच पाहिजे, कारण जेव्हा जर आपली आणि पाकिस्तानची मॅच होते तर आपले प्लेयर जीव घेऊन खेळतात। आज भले किती काही असलं तरी त्यांचा जीव धोक्यात घालून काही करतात, पण ते जिंकतात आणि त्यांनी ते साध्य केलेलं आहे। किती काय असल्यानंतर ते खेळू शकतात। ही माझी इंडियाची टीम आहे। विराट कोहली हा आमचा चांगला खेळाडू आहे। सगळे प्लेयर चांगले खेळतात, 11चे 11 प्लेयर हे दाखवून देतात की भारत माता ही पहिल्यापासून जय होती ना, आता पण जय झाला। भारत माता की काय सांगते? भारत माता की भारताचा विजय झालेला आहे मोठ्या उत्साहात। काय सांगणार दादा, विराट कोहलीने शतक केलेले आहेत, मोठा उत्साह या मुंबईमध्ये दिसून येतो। विराट कोहलीचा जो शतक आलाय ना 2023 मध्ये त्याचा 50वा शतक होता, तेव्हा त्यांनी सचिन तेंडुलकरला नमन केलेलं होतं। 2023 मध्ये त्यांनी 50वा शतक केलेलं होतं आणि आज त्याची 51वी आहे ओडीआय क्रिकेटमध्ये। आणि कोणाबरोबर आहे? भारत विरुद्ध पाकिस्तान। पाकिस्तान कोण आहे? आपलं कट्टर बरोबर सेंचुरी करणं म्हणजे काय असतं, एकदम वेगळं भाई। जो जोश असतो ना विराट कोहलीचा पाकिस्तान बरोबर, एकही मॅच तुम्ही दाखवा विराट कोहलीनी पाकिस्तान बरोबर फ्लॉप शो केलाय त्यांनी, कधी एक पण नाही केलाय। भारत माता की जय। पाकिस्तानचा बाप कोण आहे माहिती आहे? त्यांना सांगतो, आज पाकिस्तानचा बाप कोण आहे माहिती आहे? विराट कोहली। ते लोक गोहिला नाही घाबरत, कोहलीला घाबरतात।